दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेस 11 कोटी 14 लाखांचा नफा। प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार। मामासाहेब पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेस 11 कोटी 14 लाखांचा नफा झाल्याची माहिती बँकेचे कुटुंब प्रमुख प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत पवार उपस्थित होते। बँकेच्या सन 2025-26 या संपलेल्या आर्थिक वर्षात 11 कोटी 14 लाखांचा ढोबळ नफा झाला असून बँकेची प्रगती प्रचंड गतीने सुरू आहे। तसेच बँकेकडे 31 मार्च 2026 अखेर एकूण ठेवी 327 कोटी व कर्ज 223 कोटी असून बँकेने 2025-26 संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण 550 कोटींचा व्यवसाय केला आहे। तसेच ठेव वाढीचे प्रमाण 14%, बँकेचा नेट NPA 0% इतका असून CRAR 14.50% आहे। प्रति कर्मचारी व्यवसाय 5.50 कोटी इतका केला आहे। बँकेची थकबाकी अत्यंत अल्प असून बँकेचे वसूल भागभांडवल 14 कोटी 54 लाख इतके आहे, अशी माहिती बँकेचे कुटुंब प्रमुख व राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार यांनी दिली। त्याचबरोबर बँकेचा व्यवसाय संचालक मंडळाच्या सहकार्याने 1000 कोटीचा करण्याचा निर्धार बँकेचे नूतन चेअरमन ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी व्यक्त केला। सध्या बँकेच्या 12 शाखा कार्यरत आहेत। तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व नवीन शाखा कराड, खानापूर, हुपरी, मिरज अशा प्रस्तावित आहेत। सध्याचे बँकिंग क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत असून बँक येणाऱ्या आर्थिक वर्षात मोबाईल बँकिंग, UPI पेमेंट या सुविधा सुरू करणार आहे। यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकळे, संचालक दिलीपराव नलावडे, संतोष गायकवाड, ॲडव्होकेट प्रवीण लाड, चंद्रकांत कदम, हनुमंत पवार, दिलीप पाटील, मिलिंद डाके, धोंडीराम अर्जुने, माणिकराव पाटील, विजय डाके व सर्व संचालक तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पोद्दार, चीफ अकाउंटंट संजय देवारडे, वसुली अधिकारी मोहन माने, आप्पा विभूते, धनराज तावधर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। पवार सत्यविजय कोऑपरेटिव्ह बँकेला सन 25-26 या आर्थिक वर्षामध्ये 11 कोटी 14 लाखाचा नफा झालेला आहे आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये सर्वात उच्चांकी हा नफा आहे। तसेच 31 मार्च 26 अखेर एकूण ठेवी 327 कोटी असून कर्जे 223 कोटी आहेत। 25-26 या संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण 550 कोटीचा व्यवसाय बँकेने केला आहे। ठेवी वाढीचं प्रमाण 14% आहे। बँकेचा नेट NPA 0% असून ग्रॉस NPA 2.002% इतका अत्यल्प आहे। बँकेचा CRAR ज्याच्यावरून बँकेची मजबूती कळते, आर्थिक मजबूती, तो 14.50 14.5% आहे।